IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. काल आपण कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन या कॉलेजबद्दल माहिती घेतलेली आहे. आज आपण पुण्यामधील टॉपमोस्ट प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजेच पुणे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजबद्दल माहिती घेणार आहोत. तर हे कॉलेज 1983 साली एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि 2024 साली म्हणजे मागच्या वर्षी हे कॉलेज ॲटोनॉमस झालेलं आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला BTech अशी डिग्री मिळणार आहे. या कॉलेजचं प्लेसमेंट जर बघाल तर मिनिमम पॅकेज 5 lakhs आहे, ॲव्हरेज पॅकेज 10 lakhs आहे आणि मॅक्झिमम पॅकेज 33 lakhs आहे आणि ह्या ठिकाणी 93% स्टुडंटला जॉब मिळालेला आहे. कॉलेजची जर फीस बघाल तर ओपनसाठी 1,32,000, OBC, EBC किंवा EWS, SCBC यासाठी 80,000, तर VJ, NT, SBC, TFWS आणि मुलींसाठी 27,000 फीस आहे, तर SC, ST ह्या कॅटेगरीसाठी 12,000 फीस आहे. या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये हॉस्टेल फॅसिलिटी आहे आणि 1,25,000 पर इयर विथ मेस चार्जेस अशी हॉस्टेलची फीस आहे. कॉलेजमध्ये टोटल 5 ब्रँचेस आहेत आणि प्रत्येक ब्रँचमध्ये किती इंटेक आहे, CETच्या बेसिसवरती किती सीट भरल्या जातात, JEEच्या बेसिसवरती किती सीट भरल्या जातात आणि इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे मॅनेजमेंट कोटा किती आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ह्या कॉलेजचा कोड आहे 6271 आणि पहिली ब्रँच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग. यामध्ये टोटल 240 सीट्स आहेत. त्यापैकी 156 सीट्स CETच्या पर्सेंटाईलवरती भरल्या जाणार आहेत, तर 36 सीट्स ऑल इंडिया कोटा म्हणजे JEEच्या पर्सेंटाईलवरती भरल्या जाणार आहेत, तर इन्स्टिट्यूट लेवलच्या 48 सीट्स आहेत. पुढची ब्रँच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तर ह्यासाठी 180 सीट्स आहेत. MST CETच्या 117 सीट, JEEच्या 27, तर इन्स्टिट्यूट लेवलच्या 36 सीट्स आहेत. त्याच पद्धतीनं AIDSC ब्रँच आहे. नंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रँच आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ह्या ब्रँचमध्ये MST CETच्या बेसिसवरती, JEEच्या बेसिसवरती आणि इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स आपण बघू शकता. ज्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट लेवलच्या सीटमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना कॉलेजच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथला इन्स्टिट्यूट लेवलचा फॉर्म भरायचा आहे, तर आपल्याला इन्स्टिट्यूट लेवलला त्या ठिकाणी सीट मिळवता येईल. इन्स्टिट्यूट लेवलच्या सीटमध्ये कशाही पद्धतीचं फीस कन्सेशन किंवा स्कॉलरशिप आपल्याला मिळणार नाही. कॉलेजची जी ओपन कॅटेगरीची फुल फीस आहे 1,32,000 ती आपल्याला भरावी लागणार आहे. ह्या कॉलेजबद्दल आता आपण डिटेल माहिती घेऊया. 6271 हा कॉलेजचा कोड आहे. ही सेंट्रल लायब्ररी आहे, ऑडिटोरियम आहे, स्पोर्ट्स आणि जिमखाना फॅसिलिटी आहे, जसा टेबल टेनिस आहे, कॅरम आहे, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन किंवा बास्केटबॉल कोर्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. हॉस्टेल विथ मेस फॅसिलिटी आहे बॉईज आणि गर्ल्ससाठी आणि ह्या ठिकाणी हॉस्टेलची फीस 1,25,000 अशी आहे. आपण बघू शकता हॉस्टेल आणि ही मेस आहे. कॉलेज कॅम्पस खूप छान पद्धतीचा आहे आणि आता आपण ब्रँच वाईज कट ऑफ आपण बघणार आहोत. कॉलेजमध्ये जे काही 5 ब्रँचेस आहेत त्याचा कट ऑफ आपण बघूया. पहिली ब्रांच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इथला मागच्या वर्षीचा म्हणजे 2024 सालचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीनं आहे. जनरलमध्ये किती सीट्स आहेत, लेडीजसाठी किती सीट्स आहेत आणि जनरलचा कट ऑफ आणि लेडीजचा कट ऑफ आपण बघू शकता. JEEमध्ये 36 सीट्स आहेत आणि त्याचा JEE मेन्सचा पर्सेंटाईल 98.44 आहे, तर CET सेलने दिलेला ऑल इंडिया मेरिट नंबर 866 आहे. ओपनमध्ये जनरलच्या 39 सीट्स आहेत, तर लेडीजसाठी 17 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. MST CETचे पर्सेंटाईल 99.70 असे आहेत आणि त्याचा MST CETचा स्टेट मेरिट नंबर 714 आहे, तर मुलींसाठी 895 आहे. मुलींसाठीचा देखील हा महाराष्ट्र स्टेट जनरल मेरिट नंबर आहे. EWS मध्ये आपण बघू शकता आणि इतर कॅटेगरीमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण ह्या ठिकाणी बघू शकता. पुढची ब्रांच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि ह्याचा मागच्या वर्षीचा म्हणजे 2024 सालचा कट ऑफ आपण बघू शकता. प्रत्येक कॅटेगरीमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ पर्सेंटाईल आणि स्टेट मेरिट नंबर आपण ह्या ठिकाणी बघू शकता. नेक्स्ट ब्रांच आहे AIDS आणि ह्याचा कट ऑफ हा अशा पद्धतीने आहे.
जेईच्या सीट ह्या सर्वांसाठी आहेत. जेईच्या सीट डिस्ट्रीब्युशन करत असताना ह्या ठिकाणी कसलंही डिफरन्शिएशन किंवा कसलंही रिझर्वेशन कुणालाही मिळणार नाही. परंतु आपल्याला जेईच्या बेसिसवरती ॲडमिशन मिळाल्यानंतर आपली जी काही कॅटेगरी असेल त्यानुसार आपल्याला स्कॉलरशिप ही मिळणार आहे. पुढची ब्रँच बघूया, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग, आणि त्यासाठीचा कट ऑफ हा अशा पद्धतीनं आहे. तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये VJNT आणि NTB यामध्ये जनरलला 0 सीट्स आहेत. त्यामुळं ह्या विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी जर ॲडमिशन पाहिजे असेल तर ओपनच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्ती मार्क पाहिजेत तरच त्यांना ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल. 2025 सालीचं सीट डिस्ट्रीब्युशन कालच डिक्लेअर झालेलं आहे. त्यामध्ये आपण बघू शकता आपल्या कॅटेगरीला ह्या ठिकाणी सीट आहे किंवा नाही. हे 2024 सालचं सीट डिस्ट्रीब्युशन आहे, त्यानुसार ह्या सीट दिलेल्या आहेत. पुढची ब्रँच बघूया, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. तर ह्या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत आणि त्याचा मुलांसाठीचा आणि मुलींसाठीचा कट ऑफ पर्सेंटाईल किंवा स्टेट रँक किती आहे आपण बघू शकता. जेईमध्ये सर्वांसाठी सीट्स आहेत. ह्या ठिकाणी मुलं मुली किंवा वेगवेगळ्या कॅटेगरी असं कुठलंही डिफरन्शिएशन नाही. त्याच पद्धतीनं TFWS मध्ये जे काही सीट्स आहेत त्या सर्वांसाठी आहेत. ज्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे आणि TFWSला S केलंय असे सर्व विद्यार्थी ह्या ठिकाणी इक्वल ट्रीट केले जातात. तर अशा पद्धतीनं ह्या 5 ब्रँचेसचा आपण कट ऑफ बघितलेला आहे. आता आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत. तर यामधून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला ह्या ठिकाणी कुठली ब्रँच मिळू शकते. कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. यामधली एखादी कॅटेगरी आपली असणार आहे. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या ह्या कॅटेगरीमध्ये असणार आहे. तर आता आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत. ह्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिली कॅटेगरी आहे म्हणजेच जेईच्या सीट्स, म्हणजे ऑल इंडिया कोट्यामधल्या सीट्स. प्रत्येक प्रायव्हेट कॉलेजमध्ये 15% सीट्स ह्या जेईच्या बेसिसवरती भरल्या जातात. तर पहिली ब्रँच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग. याचा चॉईस कोड आपण बघू शकता. पहिले 4 डिजिट कॉलेजचा कोड आहे आणि पुढचे 5 डिजिट ब्रांचचा कोड आहे. टोटल 240 सीट्स आहेत. परंतु जेईसाठी 15% म्हणजेच 36 सीट्स आहेत आणि त्याचा जेईचे कट ऑफ पर्सेंटाईल 98.44 आहे. तर CET सेलनी दिलेला ऑल इंडिया मेरिट नंबर 866 आहे. तर प्रत्येक ब्रँचमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ पर्सेंटाईल आणि ऑल इंडिया मेरिट नंबर जो CET सेलने दिलेला आहे तो आपण बघू शकता. आपले जे काही जेईचे मार्क्स आहेत त्याच्या बेसिसवर आपण चेक करू शकता ह्या ठिकाणी आपल्याला कुठली ब्रँच मिळू शकते. पुढची कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीमध्ये जनरलच्या किती सीट्स आहेत, लेडीजच्या किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ किती आहे प्रत्येक ब्रँचमध्ये आपण बघू शकता. आपले जे काही पर्सेंटाईल आहेत, स्टेट मेरिट नंबर आहे, त्यानुसार आपण चेक करू शकता की आपल्याला ह्या ठिकाणी कुठली ब्रँच मिळणार आहे. मुली असतील तर मुलींना देखील स्टेट जनरल मेरिट नंबरच चेक करायचा आहे. कुठलीही कॅटेगरी असेल, मुलगा असेल मुलगी असेल तरी सर्वांसाठी स्टेट जनरल मेरिट नंबर हाच ह्या ठिकाणी दिलेला आहे. पुढची कॅटेगरी आहे EWS. EWS मध्ये प्रत्येक ब्रँचमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा काय कट ऑफ आहे आपण बघू शकता. आपला जर मार्क्स 98 पर्सेंटाईलच्या अबोव असतील तरच आपल्याला ह्या ठिकाणी EWS मधून ॲडमिशन मिळू शकेल. पुढची कॅटेगरी आहे SC कॅटेगरी आणि ह्यामध्ये प्रत्येक ब्रँचमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ किती आहे आपण बघू शकता. तर कमीत कमी 95 पर्सेंटाईल पाहिजेत आणि आपला स्टेट रँक 12,500च्या आतमध्ये पाहिजे किंवा मुली असतील तर 18,800च्या आतमध्ये आपला स्टेट रँक पाहिजे तर आपल्याला PICT मध्ये ॲडमिशन मिळू शकेल. ST कॅटेगरीमध्ये बघूया टोटल सीट्स किती आहेत आणि त्याचा कट ऑफ किती आहे. तर 84 पर्सेंटाईलपेक्षा अबोव आपले मार्क्स असायला पाहिजेत किंवा आपली स्टेट जनरल मेरिट नंबर 46,000च्या आतमध्ये पाहिजे. मुली असतील तर 67 पर्सेंटाईलच्या अबोव मार्क्स पाहिजेत आणि स्टेट रँक 86,000च्या आतमध्ये पाहिजे तर आपल्याला ह्या ठिकाणी एखादी ब्रांच मिळू शकेल. NTA कॅटेगरीसाठी जे काही नंबर ऑफ सीट्स आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. नेक्स्ट कॅटेगरी आहे NTB. ह्यासाठी नंबर ऑफ सीट्स आणि त्याचा कट ऑफ
आपण चेक करू शकता। पुढची कॅटेगरी आहे NTC। तर NTC साठी प्रत्येक ब्रांचमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा पर्सेंटाइल आणि स्टेट मेरिट नंबर आपण बघू शकता। NTD कॅटेगरीसाठी नंबर ऑफ सीट्स आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता। इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग तसेच AIDS मध्ये मुलींसाठी 0 सीट्स आहेत, परंतु मुलांपेक्षा जास्त मार्क असतील तर त्यांना ही जनरल मधली सीट मिळू शकते। पुढची कॅटेगरी आहे OBC। तर OBC मध्ये प्रत्येक ब्रांच मध्ये किती सीट्स आहेत जनरलच्या आणि लेडीजसाठी आणि त्याचा कट ऑफ पर्सेंटाइल आपण बघू शकता। तर या ठिकाणी 98.82 ह्या पर्सेंटाइल पेक्षा जास्ती मार्क्स आपल्याला पाहिजेत आणि आपली रँक 3300च्या आतमध्ये पाहिजे। मुली असतील तर 4500च्या आतमध्ये आपली रँक पाहिजे, तर आपल्याला ह्या ठिकाणी एखादी ब्रांच मिळू शकते। SCBC कॅटेगरी, तर यामध्ये नंबर ऑफ सीट्स आणि त्याचा कट ऑफ पर्सेंटाइल बघू शकता। हे जे टॉपचे कॉलेजेस आहेत यामध्ये आपल्याला मेनली स्टेट मेरिट नंबर चेक करायचा आहे, कारण पर्सेंटाइल सर्वत्र आपल्याला 98, 99 असेच पर्सेंटाइल दिसतील। तर पर्सेंटाइलवरून आपल्याला एक्झॅक्टली कळणार नाही की आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकेल का। तर आपण स्टेट मेरिट नंबर बघायचा आहे। ह्या स्टेट मेरिट नंबरच्या जवळपास आपला नंबर येत असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळायचे चान्सेस आहेत। PICT प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजमधलं टॉपमोस्ट कॉलेज आहे। पुढची कॅटेगरी आहे TFWS। ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं 8 लाखापेक्षा कमी इन्कम आहे आणि त्यांनी रजिस्ट्रेशन करताना TFWSला S केलेला आहे, असे विद्यार्थी TFWSचा चॉईस कोड आपल्या ऑप्शन फॉर्म भरत असताना देऊ शकतात। तर अशा विद्यार्थ्यांना प्रत्येक ब्रांचमध्ये 2 चॉईस कोड द्यायचे आहेत, एक नॉर्मल चॉईस कोड आणि एक TFWSचा चॉईस कोड। तर TFWS मध्ये नंबर ऑफ सीट्स आणि त्याचा स्टेट मेरिट नंबर आणि कट ऑफ पर्सेंटाइल आपण ह्या ठिकाणी बघू शकता। तर अशा पद्धतीनं आज आपण PICT या पुण्यामधील टॉपमोस्ट प्रायव्हेट कॉलेजबद्दल माहिती घेतलेली आहे। अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।